महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। नाशिक। राज्याच्या पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। शारीरिक तंदुरुस्तीतून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमता, ताकद अंगी येते। पोलीस दलातील प्रत्येकामध्ये एक क्रीडापटू खेळाडू असतो। या खेळाडूंना या पोलीस क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं चांगले मैदान मिळत असून हे मैदान जितकं गाजवाल तितकीच चांगली प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणार आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळतील या अपेक्षेसह सर्वांनी देशाचं आणि पर्यायानं आपल्या राज्याचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी योगदान द्यावे अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या। महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024च्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते। यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री यांचा वाढदिवस राज्य पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी, कर्मचारी, कुटुंबियांसमवेत केक कापून साजरा करण्यात आला। हॅपी बर्थडे टू यू। यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व पोलीस कर्मचारी, मी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। एक मानाची स्पर्धा असते, दरवर्षी ही स्पर्धा होते आणि 34 वर्ष सातत्याने अखंडितपणे ही पोलीस क्रीडा स्पर्धा या सातत्यपूर्ण आयोजनासाठी गृह विभाग, पोलीस प्रशासन या सगळ्यांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो। या स्पर्धेत पूर्ण ताकदीनिशी उतरलेले सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो। सद्रक्षणाय फलनिर्गणाय असं आपलं ब्रीदवाक्य आहे। म्हणजे प्रामाणिक माणसांचं रक्षण करणं आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं निर्दालन करणं हे पोलिसांचं कर्तव्य आणि पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे। रक्षण आणि निर्दालनासाठी कायद्याचं पाठबळ आवश्यक आहे व सुनिश्चित आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी भैयासाहेब कटारे, स्वप्नील गायकवाड सह विवेक बनकर, नाशिक।